हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? 85% स्टेट कोटा आणि 15% ऑल इंडिया कोटा BMS, BHMS, BUMS साठी आज शेवटची तारीख आहे पहिल्या राऊंडच्या चॉईस फिलिंगसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? ज्या विद्यार्थ्याला 144 ते 280च्या आत मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना 15% ऑल इंडिया कोटामध्ये BMS भेटेल का नाही, भेटेल तर कसं भेटेल, आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि 15% ऑल इंडिया कोट्यासाठी ऑल इंडिया रँक महत्त्वाची आहे, ते का ते देखील मी तुम्हाला सांगेल. आणि काही सिनॅरो आहेत, काही स्कोर दिलेले आहेत, त्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी 15% ऑल इंडिया कोट्यामध्ये BMS आणि BHMS चे स्कोर वाईज ऑप्शन्स कसे टाकायचे आहेत, तुम्ही ऑप्शन फॉर्म कसे चेक करायचे आहेत आणि ऑप्शन फॉर्म लॉक केलाय का नाही शेवटी तुम्हाला पाहिजे आहे, हे सर्व तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात शेअर करणार आहे. लक्षात. आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू. ओके. सो गाइस, आजचा आपला टॉपिक काय आहे? 15% ऑल इंडिया कोटा BMS BHMS. आजची शेवटची तारीख आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी आणखी ऑप्शन फॉर्म भरले नसतील किंवा ऑप्शन फॉर्म भरले असतील अशा विद्यार्थ्यांनी परत ऑप्शन फॉर्म ओपन करून आणखीन ऍड करू शकतात का ते सांगणार आहे. यानंतर हाय फीसचे कॉलेजेस 144 ते 200च्या आत 280च्या आतल्या विद्यार्थ्यांनी ऍड केले तर त्यांना कॉलेज भेटू शकते का नाही, आपण ते देखील पाहणार आहोत. यानंतर 15% साठी साधारणतः 3862 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे. तर किती कॉलेजेस आलेले आहेत सीट मॅट्रिक्स मध्ये आणि किती सीट्स आहेत 15% ऑल इंडिया कोट्यासाठी आपण ते पाहणार आहोत. आणि शेवटचं ऑल इंडिया रँक इम्पॉर्टंट आहे 15% साठी BMS साठी, ते का आता मी स्टेप बाय स्टेप सांगेल तुम्हाला. लक्षात. सो गाइस, पहिल्यांदा पहा 15% ऑल इंडिया कोटा BMS BHMS BUMS साठी सीट मॅट्रिक्स हे आलेलं आहे 2025 साठी पहिल्या राऊंडचं. आता सीट्स पहा BMS आणि BHMS साठी. ओके. सो गाइस, 15% ऑल इंडिया कोटा BMS प्रायव्हेट साठी साधारण आहेत नवीन 6 कॉलेज आणखीन यायचे राहिलेले आहेत. त्यामुळे एक सीट्स किती आहेत? 1161 एवढ्या जागा आहेत 15% ऑल इंडिया कोट्या BMS साठी. लक्षात. यानंतर BHMS प्रायव्हेट 15% ऑल इंडिया कोट्यासाठी 41 कॉलेजेस आहेत. या ठिकाणी सीट्स किती आहेत? 501. हे 15% ऑल इंडिया कोट्यासाठी आहे. 85% साठी देखील एवढेच कॉलेजेस आहेत, पण त्याच्या सीट्स मी तुम्हाला नंतर सांगेल. लक्षात. कारण की पहिला राऊंड तो इम्पॉर्टंट नाहीये, हा इम्पॉर्टंट आहे. लक्षात. आता पुढचा टॉपिक पहा. सो गाइस, पुढचा आहे BMS प्रायव्हेट कॉलेजेस 40 असे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजची फीस 2 लाखाच्या वरी आहे. 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख असे ऑप्शन टाकले तर तुम्हाला BMS कॉलेज भेटू शकतं का? सिनारो काय आहे ते सांगू तुम्हाला. ओके. सो गाइस, पहिल्यांदा पहा 144 ते 280च्या आतल्या विद्यार्थ्यांना 2 लाख किंवा 3 लाख, 2 ते 3 लाखाच्या आत जर तुम्हाला फीस परवडत असेल तर सगळेच BMS चे ऑप्शन टाकून द्या. 97 जेवढे ऑप्शन आहेत. जर तुमची फीसची भरायची तयारी असेल, काही विद्यार्थ्यांना फीस भरायची तयारी नसते, कारण की 15% ऑल इंडिया कोट्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा ऍडमिशनला पूर्ण फीस पे करावी लागते. लक्षात. जर तुम्ही पूर्ण फीस पे केली नाही तर तुम्हाला पहिल्या राऊंड मधून फ्री एक्झिट घ्यावी लागेल, कारण की याचा रूल आहे पहिल्या राऊंडला तुम्हाला ज्यावेळेस ऍडमिशन भेटेल त्यावेळेस तुम्हाला फीस पूर्ण भरावी लागेलच. लक्षात. यानंतर पुढचं पहा. इफ नॉट पॉसिबल, जर तुमची तयारी नसेल, पॉसिबल नाहीये तुमची, म्हणजे तुम्ही फीस भरू शकणार नाहीये, 244 ते 320च्या आतल्या विद्यार्थ्यांना जर BMS चं कॉलेज भेटलं किंवा BHMS चं कॉलेज भेटलं आणि तुमची BMS ला फीस भरण्याची तयारी नाही, तर 4,80,000च्या खालच्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक 4,80,208 च्या खालच्या विद्यार्थ्यांनी एक्सपेक्टेशन ठेवू नये की मला 15% ऑल इंडिया कोट्यामध्ये BMS ची सीट भेटेल. किती? 4,80,208. ज्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक ह्याच्या खाली आहे त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BMS 15% मध्ये भेटणं पॉसिबल नाहीये. लक्षात. समजलं तुम्हाला? ओके. यानंतर पुढचं पहा. इफ 144 ते 280च्या स्कोरच्या विद्यार्थ्यांना जर BHMS चा ऑप्शन टाकायचा असेल, तर तुम्ही फीस वगैरे पहा आणि टॉपचंच कॉलेज टाका, तुम्हाला सीट ही कन्फर्म अलॉट होईल. लक्षात. समजलं? यानंतर पुढचं पहा. पुढचा शेवटचा टॉपिक आहे एक्सपेक्ट ऍडमिशन BMS ऑप्शन स्कोर स्टुडंट. आता काही स्कोर सांगतो मी तुम्हाला, त्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी हे ऑप्शन टाकणं गरजेचं आहे 15% साठी. तर 85%ला तुम्हाला काय करायचे ते करा. ओके. सो गाइस, पहिल्यांदा पहा 144 ते 280च्या विद्यार्थ्यांनी सर्वच BMS चे कॉलेजेस टाकायचे आहेत. जर तुम्हाला काही फीसचा प्रॉब्लेम नसेल तर. ओके. आणि याच विद्यार्थ्यांना जर BHMS टाकायचं असेल तर टाकू शकतात, कारण की 85% मध्ये तुम्हाला टॉपचं कॉलेज भेटणार नाही,
पण यामध्ये तुम्हाला टॉपचं कॉलेज भेटू शकतं. तर BHMS साठी तुम्ही रिस्क घेऊ नका. 85% 15% घेऊन टाका. कारण की 15% 150, 170, 160, 180, 210, 220 ला देखील BHMS पॉसिबल आहे. 41 BHMS चे कॉलेजेस आहेत. 501 जागा आहेत. 15% BHMS चे जास्त विद्यार्थी ऑप्शन टाकणार नाहीयेत. तर यामध्ये तुम्हाला टॉपचं कॉलेज भेटू शकतं. पण 85% 180, 200, 220, 240 ला देखील BHMS पॉसिबल नाहीये शेवटपर्यंत. 280च्या वरच कट ऑफ राहील लक्षात 85% ठीक आहे. यानंतर पुढचं पहा दुसरा सिनारो 280 ते 320 ज्या विद्यार्थ्यांना स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांनी 97 चे 97 ऑप्शन टाकून द्यायचे आहेत. सर्वच ऑप्शन टाकून द्यायचे आहेत. तुम्हाला भंडारा भेटेल, गोंदिया भेटेल, बुलढाणा भेटेल, पण सीट घ्या. 85% साठी वेट करू नका. ज्या विद्यार्थ्यांना 320 आणखी स्टे वॅकन्सी राऊंड नंतर जर कट ऑफ जर कॉलेज नवीन आले तर कट ऑफ खाली जर मध्ये अडकू नका. ज्या विद्यार्थ्यांना 320च्या पुढे मार्क आहेत त्यांना 85% कन्फर्म सीट भेटेल, ती पण भंडारा गोंदियाची. पण त्याच्या खालच्या विद्यार्थ्यांना जर 15% भेटत असेल तर घेऊन मोकळे व्हा लक्षात. यानंतर पुढचं पहा 320 ते 350च्या आतल्या ज्या विद्यार्थ्यांना स्कोर आहे त्यांची ऑल इंडिया रँक पहा. मी तुम्हाला जी PDF पाठवलेली आहे ऑल इंडिया रँकची 15%ची. ऑलमोस्ट ते सर्व काउन्सिलरनी माझीच तुम्हाला PDF शेअर केलेली आहे. कारण की मी त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक मेन्शन केलेली आहे. त्याच्या आसपास जी ऑल इंडिया रँक आहे ते पहा, कॉलेजेस पहा फीसनुसार, आणि तुम्हाला जे ऑप्शन टाकायचे तुम्ही डिसिजन घ्या आपल्याला ते ऑप्शन टाकायचे का नाही. कारण की ते कॉलेज तुम्हाला 15% 100% भेटेल. 85 पॉसिबल नाहीये ते. इव्हन तुम्ही सेकंड राऊंडला थांबा, तिसऱ्या राऊंडला थांबा किंवा स्टे राऊंडला थांबा. कारण की BMS BHMS साठी 85% स्टे मध्ये जास्त जागा शिल्लक नाहीत राहणार. जे नवीन कॉलेज येतील त्याच्यात जागा राहतील. ओके लक्षात. यानंतर पुढचं पहा 350 ते 400च्या आतल्या विद्यार्थ्यांनी टॉप 30 किंवा टॉप 30च्या आतले कॉलेजेस टाकावे. टॉप 30च्या जेवढे कॉलेजेस आहेत तेवढे टाकावेत तुम्हाला जे योग्य वाटेल ते लक्षात. यानंतर पुढचं पहा 400+ विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त टॉपचे 10 किंवा टॉपचे 5 टाकावे. दुसरं काही नाहीये लक्षात. समजलं. यानंतर शेवटचा टॉपिक आहे 85% BMS BHMS चे चान्सेस सांगतो तुम्हाला आहेत कधी. ओके सो गाईज 61,000 विद्यार्थ्यांनी 85% साठी रजिस्ट्रेशन केलेले आहे. तर 3 राऊंड पर्यंत कट ऑफ हा खाली येणार नाही. 3 राऊंड पर्यंत हा कट ऑफ खाली येणार नाही. 320 किंवा 300च्या वरीच कट ऑफ राहील पहिले 3 राऊंड लक्षात. जोपर्यंत BBS चे 3 राऊंड होत नाही तोपर्यंत. ओके. यानंतर पुढचं पहा BMS 320+ राहील. BMS 320+ राहील 3 राऊंड पर्यंत आणि BHMS 280+ राहील डिपेंडिंग कॉलेज. तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो जर तुम्हाला 180, 200, 220 जरी असतील तर 15% मध्ये BHMS टाका. आणखी टाकले नसतील तर तुम्ही तुमचा फॉर्म अनलॉक करा आणि तुमचे BMS BHMS चे ऑप्शन टाका. जर तुम्ही कमी टाकले असतील तर फीसला पाहू नका गाईज. पहिल्या वर्षी तुम्हाला फीस भरावी लागेल. पण ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरताल तुम्हाला 15% कॅटेगरीचा बेनिफिट 100% भेटण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्ही विचार नक्की करा. ओके. यानंतर पुढचं पहा शेवटचं 6 न्यू कॉलेजेस आलेले आहेत पण ते स्टे वॅकन्सीला ऍड होतील गाईज. मोस्टली स्टे वॅकन्सीलाच ऍड होतील. त्यामुळे आहे ना त्यानंतर ते कॉलेजेस स्टे वॅकन्सी मध्ये तुम्हाला भेटतील. त्या कॉलेजच्या आशेवरती तुम्ही थांबू नका. ते जर तर मध्ये आहेत, जर तर मध्ये, आणि त्याचा कट ऑफ देखील साधारणतः 300, 290 एवढाच राहू शकतो, जास्त खाली येणार नाहीये. त्यामुळे 3 राऊंड पर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. ओके. यानंतर शेवटचं पहा 15% ऑल इंडिया कोटाला जर विद्यार्थ्यांनी आता सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करायचे ठरवले असतील तर कुणीही करू नये. कारण की 15% ऑल इंडिया कोटा सेकंड राऊंडचा कट ऑफ एक साधारणतः 20 ते 25 मार्कांनी हाय राहणार. कारण की या ठिकाणी 3862 विद्यार्थी पहिल्या राऊंडला आहेत तर एक साधारणतः 4200 विद्यार्थी वाढणार आणि सीट्स देखील तुम्हाला 200 ते 300 पर्यंत राहतील सेकंड राऊंडला. त्यामुळे तुमची इच्छा असेल तर करू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. पण 144 ते 320च्या आतल्या विद्यार्थ्यांनी तर विचार पण करू नये 15% मध्ये सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करायचंय का नाही. लक्षात. समजलं तुम्हाला. फीसमुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ केलेला आहे. जर तुम्हाला फीस भरायची तयारी असेल तर 100% सर्वच ऑप्शन टाका. समजलं तुम्हाला. आणि शेवटचं सांगतो तुम्हाला गाईज की आपला फॉर्म लॉक आहे का पहा. अनलॉक करू नका. अनलॉक फक्त OTP टाकल्यानंतरच होतो. पण तुमचा फॉर्म लॉक आहे का चेक करा. कारण की ऑप्शन फॉर्म जर तुमचा लॉक असेल तरच तुम्हाला कॉलेज भेटेल. लक्षात. समजलं. आणि सॉरी गाईज काल खूप जणांचे कॉल आले होते तर माझ्या विद्यार्थ्यांचे ऑप्शन फॉर्म भरायचे होते त्यामुळे मी कुणाचाही कॉल रिसीव्ह केला नाहीये. तर मी माझ्या विद्यार्थ्यांचे कालच्या डेटमध्ये सर्व ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत. जर तुम्हाला काही विचारायचं असेल आजच्या डेटमध्ये तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे. तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकता. आणि यामध्ये जर काही क्युरीज वगैरे असतील तुम्हाला तर आता सांगतो कमेंटमध्ये
कमेंट मध्ये तुमची ऑल इंडिया रँक मेन्शन करा. ऑल इंडिया रँक मेन्शन करा, तरच मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं. ऑल इंडिया रँक टाका, कॅटेगरी टाकली नाही तरी चालेल, पण तुमची ऑल इंडिया रँक टाका. लक्षात 15% हा 15%साठीच हा व्हिडिओ आहे. ओके, तर काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.